नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी इंग्रजी विषयाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यांच्याकडून 12वीच्या फायनल इयरचे फायनल एक्झामचे ब्ल्यूप्रिंट किंवा मूल्यमापन आराखडा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्या संदर्भातली आपण माहिती पाहूयात. म्हणजेच क्वेश्चन पेपर आपली इंग्रजीची कशी असणार आहे याची माहिती आपल्याला ह्यामधून समजणार आहे. 80 मार्काची प्रश्नपत्रिका आहे ती कशी असणार आहे त्याची प्रिंट आपल्याला एक ब्ल्यू प्रिंट आपण म्हणूया त्याला, ती ब्ल्यू प्रिंट किंवा ओव्हरऑल इव्हॅल्युएशन जे 80 मार्काचं होणार ते कसं होणार आहे त्याच्या संदर्भातली माहिती आज आपल्याकडं उपलब्ध झालेली आहे. तर त्याची माहिती पाहूयात. सुरुवातीला ॲक्टिव्हिटी सीट फॉर्मॅट 80 मार्काचा जो आहे तो कसा असणार आहे सब्जेक्ट कंपल्सरी इंग्रजीच्या संदर्भामध्ये 12वीचा तो पाहूयात. महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड हायर सेकंडरी अँड सेकंडरी एज्युकेशनकडून हे आपल्या प्रकाशित करण्यात आलेले आहेत आणि ते आपल्या समोर आज उपलब्ध आहेत. चला तर पाहूया कशा पद्धतीने ही 80 मार्काची परीक्षेची फॉर्मॅट असणार आहे. यामध्ये सेक्शन 1 फ्रेजच्या आधारित सेक्शन आहे. त्यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, माइंड मॅपिंग यांच्यावरती आधारित 60 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात. त्यामधील क्वेश्चन फर्स्ट ए हा रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी गिव्हन बिलो असा आहे. हा प्रश्न 12 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये सीन एक्स्ट्रॅक्ट दिला जाणार आहे. सीन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर आपल्या पुस्तकामध्ये असणारा एक पॅरेग्राफ जो आपल्याला शिकवला गेलेला आहे त्या पुस्तकातील एक पॅरेग्राफ 275 ते 300 शब्दामध्ये असलेला दिला जाईल. त्या उतार्यावरती त्या पॅरेग्राफवरती आधारित काही प्रश्न आपल्याला सुरुवातीला दिले जातील. यामध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंगवरती 2 मार्काचा प्रश्न आहे. कॉम्प्लेक्स फ्रॅक्चरवरती 2 मार्काचा आहे. इन्फरन्स इंटरप्रिटेशन आणि अनालिसिसवरती 2 मार्काचा आहे. पर्सनल रिस्पॉन्सवरती 2 मार्काचा आहे. लँग्वेज स्टडी आहे त्यावरती देखील 2 मार्काचा प्रश्न आणि व्होकॅब्युलरीवरती 2 मार्काचा प्रश्न असे एकूण 12 गुणांचे प्रश्न 12 मार्काचे प्रश्न हे ह्या उतार्यावरती विचारले जातील. त्यानंतर क्वेश्चन ए मध्ये बी हा उपप्रश्न असणार आहे लँग्वेज स्टडीवरती आधारित, ज्यामध्ये नॉन टेक्स्च्युअल ग्रामर हा भाग आहे 4 मार्कासाठीचा. यामध्ये B1 डू ॲज डायरेक्ट किंवा तिथं जी सूचना दिली असेल ती सूचनेनुसार ग्रामर सोडवण्यासाठी सूचना असेल तसं आपल्याला सोडवावं लागेल, किंवा मग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स अशा पद्धतीचा 3 गुणांचा प्रश्न असणार आहे. B2 स्पॉट अँड एरर जो आहे तो 1 गुणांचा प्रश्न ह्यामध्ये दिला जाईल. यानंतर क्वेश्चन 2A यामध्ये रीड द एक्स्ट्रॅक्ट कंप्लीट द ॲक्टिव्हिटी गिव्हन बिलो 18 मार्क आहेत, 18 गुण आहेत या दुसऱ्या प्रश्नासाठी. यामध्ये अनसीन एक्स्ट्रॅक्ट दिला जाईल, म्हणजेच न शिकवलेला एक बाहेरील उतारा, पुस्तकाच्या बाहेरील उतारा आपल्याला दिला जाईल, ज्यामध्ये 275 ते 300 शब्द असतील असा एक उतारा आणि ह्या उतार्यावरती आधारित प्रश्न असणार आहेत. ज्यामध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंगचा पुन्हा 2 मार्काचा, कॉम्प्लेक्स फ्रॅक्शनवरती 2, इन्फ्लुएन्स इंटरप्रिटेशन अनालिसिसवरती 2, पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क, लँग्वेज स्टडीवरती 2 मार्क आणि व्हॅकॅब्युलरीवरती 2 मार्क असे 12 मार्काचा इथेही एक ह्या पॅरेग्राफवरती माहिती आपल्याला विचारली जाईल. असा दुसरा पॅरेग्राफ आपला ह्या ठिकाणी कंप्लीट होईल. आणि त्यानंतर समरी रायटिंगचा बी क्वेश्चन ह्या प्रश्नामध्ये असणार आहे. त्यामध्ये राईट द समरी ऑफ द गिव्हन एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट किंवा हिंट्स. समरी रायटिंग करायची आहे. वरती जो पॅरेग्राफ होता, जो बाहेरील पॅरेग्राफ होता, तो जो एक्स्ट्रॅक्ट दिलेला होता त्या एक्स्ट्रॅक्टवरती आपल्याला एक शॉर्ट नोट बनवायची आहे आणि त्याला एक सुटेबल टायटल पण द्यायचं आहे. आणि त्यासाठी हेल्प ऑफ द गिव्हन पॉईंट, खाली काही पॉईंट दिले जातील, त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला ती समरी रायटिंग करायची. यासाठी 3 मार्क असणार आहे. त्यानंतर सी हा प्रश्न असेल. प्रश्न दुसऱ्यामध्ये सी माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंगमध्ये डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम और डिझाईन युजिंग द आयडियाज किंवा थॉट्स किंवा कॉन्सेप्ट टू
इलिटरेट किंवा डेव्हलप ऑन अ गिवन टॉपिक. एखादा टॉपिक दिला जाईल, एखादी फ्रेमवर्क दिली जाईल किंवा एखादी डिझाईन दिली जाईल, त्या आधारे आपल्याला एक पॅरेग्राफ लिहा म्हणतील, एक थॉट, एक कन्सेप्ट मांडा म्हणतील. अशा पद्धतीचा एक माइंड मॅपिंगवरती आधारित डेव्हलप करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे एक पॅरेग्राफ लिहिण्यासारखा आपल्याला क्वेश्चन हा माइंड मॅपिंगचा असेल 3 मार्काचा. इथे आपला दुसरा प्रश्न कंप्लीट होईल 18 मार्कचा, 18 मार्काचा. त्यानंतर क्वेश्चन 3 आहे, यामध्ये सेक्शन 2 पोएट्रीवरती आधारित आहे आणि अपीअरन्सवरती. क्वेश्चन 3 मध्ये रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द गिवन ऍक्टिव्हिटी बिलो. ऍक्टिव्हिटीज दिले जाणार 10 मार्क आहे त्याच्यासाठी ए या उपप्रश्नासाठी. यामध्ये सीन एक्स्ट्रॅक्ट फॉर द पोएम जे तुम्हाला शिकवलेले आहेत त्या शिकवलेल्या पोएम मधली एक पोएम ह्या ठिकाणी दिली जाईल. त्यामध्ये 10 ते 15 लाईन 10 to 15 लाईन दिले जातील पोएमच्या आणि त्यावरती आधारित क्वेश्चन आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत. काय असेल? ग्लोबल अंडरस्टँडिंग वरती 2 मार्क, इन्फरन्स, इंटरप्रिटेटिव्ह अनालिसिस यावरती 2 मार्क. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्काचा आहे. पोएटिक डिव्हाइस यावरती 2 मार्क आहे. आणि 5वा जो प्रश्न असतो याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीवरती आधारित कंपोज 2 or 4 लाईन असो एक क्वेश्चन असतो, तो 2 मार्काचा. म्हणजे इतर 10 मार्क तुमचे ह्या ए प्रश्नासाठी होतील. त्यानंतर बी हा उपप्रश्न पुन्हा ह्या प्रश्नामध्ये 3रा आहे, ॲप्रिशिएशनच्या संदर्भात. यामध्ये रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन. जी काही सूचना दिली त्याच्याप्रमाणे आपल्याला माहिती लिहायची आहे. त्यामध्ये सांगितलं की सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10 to 15 लाईन फ्रॉम अनदर पोएम नॉट आस्क्ड द क्वेश्चन 3A. क्वेश्चन 3A मध्ये जी पोएम विचारलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण जे शिकलेले पोएम आहे सीन एक्स्ट्रॅक्ट जे आहेत त्यामध्ये 10 ते 15 ओळीची एक पोएम ह्या ठिकाणी घ्यायला सांगितलेली आहे आणि त्यावरती जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले जाईल त्याप्रमाणे या ठिकाणी रायटिंग करायची आहे. त्यासाठी 4 मार्क आहेत. इथं दुसरा सेक्शन संपतोय, त्यानंतर तिसरा सेक्शन सुरू होईल. तिसरा सेक्शन रायटिंग स्किलवरती आधारित असलेला आहे. क्वेश्चन 4 कंप्लीट द ऍक्टिव्हिटी ॲज पर द गिवन इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. 16 मार्क आहे, 16 मार्क आहे त्या क्वेश्चन 4 साठी. काय आहेत यामध्ये? ABCD असे 4 क्वेश्चन ह्यामध्ये असणार आहे. ए मध्ये आपल्याला दिले जाईल ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मॅसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन यापैकी कुठलं तरी एक घटक आपल्याला परीक्षेला दिला जाईल 4 मार्कसाठी. त्यानंतर ईमेल ऑब्लिक रिपोर्ट रायटिंग ऑब्लिक इंटरव्ह्यू यापैकी एक घटक असेल 4 मार्कासाठी. सी या प्रश्नामध्ये स्पीच, कॉम्पेअरिंग आणि एक्सपेन्शन ऑफ आयडिया यापैकी एक घटक असेल 4 मार्काला. आणि डी जो आहे तो डी मध्ये रिव्ह्यू, ब्लॉग अँड FPL यावरती आधारित 4 मार्काचा प्रश्न असेल. इथं काही सूचना दिल्यात ABCDच्या संदर्भामध्ये पहा. पेपर सेटर शुड फ्रेम ॲक्टिव्हिटी ऑन ऑल टाईप ऑफ each set as option. Students are required to attempt any one activity from each set. ह्या सेटमध्ये 1, 2, 3, 4 टाईप दिलेले आहेत. तर ह्या टाईपमध्ये कुठल्या एकावरती ॲक्टिव्हिटी तयार करून तुम्हाला क्वेश्चन विचारायला सांगितलेले आहे. हे सगळे ईमेल, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू हे सगळ्यावरती प्रश्न नाही येणार. ऑलरेडी मी इथं सांगितलं ऑब्लिक आहे म्हणजे यापैकी कुठलाही एक घटक विचारला जाईल हेच या ठिकाणी सांगितलंय. पेपर सेटरसाठी सूचना आहेत, तिथं आपल्याला काही लक्ष देण्याची गरज नाही. पेपर सेटरला सांगितलंय हे सगळे प्रश्न नाही, यापैकी कुठलाही एक, प्रत्येक सेटमधला कुठला तरी एक निवडा. सेक्शन 4. सेक्शन 4 काय आहे? लिटरेट जनरी म्हणजे नॉव्हेलच्या वरती आधारित असलेले हा पार्ट आहे. क्वेश्चन 5A कंप्लीट द ऍक्टिव्हिटी गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन.
सेम आहे. ॲक्टिव्हिटीज आहेत प्रत्येक क्वेश्चनमध्ये, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जास्त काही लिखाण करण्याची गरज नाही. ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची. 4 मार्क आहेत हे ह्या प्रश्नासाठी, उपप्रश्नासाठी. यामध्ये पहिले जे 2 मार्क आहेत ते आहेत ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल. यावरती एक ॲक्टिव्हिटी आहे, त्यासाठी 2 मार्क्स आहे. ॲक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल यावरती 2 मार्क्सचे आहे. आता ही ॲक्टिव्हिटी कशी असतील तर त्याची काही सूचना या ठिकाणी दिली. ॲक्टिव्हिटी टू बी द फ्रेम ऑन MCQ, मॅच द कॉलम. अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी ह्या ठिकाणी इथं सगळं दिलेलं आहे, कशा पद्धतीने ती असणार आहे. या ठिकाणी 5वा प्रश्न कंप्लीट होईल. 4A टेक्स्टबुक कंटेंट नंबर 4A वरती आधारित ही पहिला क्वेश्चन असेल. बी क्वेश्चन आहे आन्सर द above 50 word to the question given below, आणि त्यासाठी मार्क आहेत 4. ओके, 4 मार्क आहेत. काय आहेत या प्रश्नामध्ये? क्वेश्चन टू बी फ्रेम अँड एलिमेंट सच अ प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. या घटकावरती आधारित आपल्याला आन्सर लिहायला लागेल, विचारलं जाईल, आणि ते आन्सर आपलं 50 वर्ड पर्यंत असलं पाहिजे. वर्णन करायचे. एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कशन. यापैकी कुठल्याही एका घटकावरती तुम्हाला ते डिस्कशन करायला लागेल 50 वर्ड पर्यंत. 2 मार्क आहे त्याला. आणि दुसरा आहे इलिटरेट, इंटरप्रेट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड आणि आयडेंटिफाय. 2 मार्क आहे. सूचना दिली इथं, नोट. ॲक्टिव्हिटी इन क्वेश्चन 5B should be framed on textbook content number 4.2. इथं विचारला झालेला क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन जो 5B आहे तो शुड विचारला गेला पाहिजे कशावरती? टेक्स्टबुक कंटेंट नंबर 4.2 वरती. मग त्यामध्ये तुम्हाला ही सगळी माहिती शिकवलेली असेल. त्यापैकी हे कुठलेही 2 घटक या ठिकाणी विचारले जातील 2-2 मार्क्ससाठी. त्यानंतर सी आन्सर द अबोव 15 वर्ड टू द इच क्वेश्चन गिवन बिलो. सेम बी सारखाच क्वेश्चन आहे, पण या ठिकाणी थोडंसं कंटेंट वेगळे आहेत. कंटेंट कुठले वेगळे आहेत? सेम एक कंटेंट हे सेम आहेत, परंतु क्वेश्चन सी शुड बी फ्रेम ऑन टेक्स्टबुक कंटेंट जे आहे ते टेक्स्टबुक मधल्या कुठल्या घटकावरती विचारायचे आहेत? 4.3 वरती 2 मार्काचे असतील. देन डी जो आहे तो देखील सेम असाच आहे, पण इथं टेक्स्टबुक कंटेंट 4.4 वरती क्वेश्चन विचारले जाते. अशा पद्धतीने इथं आपले क्वेश्चन पेपर कंप्लीट होते. 80 मार्कचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. तर थोड्याशा ह्या ठिकाणी नोट आणि इन्स्ट्रक्शन फॉर पेपर सेटर्स आहे. पेपर सेट करणाऱ्या लोकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 4 आर प्रिपेअर प्युअरली ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. म्हणजे क्वेश्चन 1 पासून क्वेश्चन 4 पर्यंत जे आहेत प्युअर, त्या ठिकाणी कुठलेही तुम्हाला लेखी काम करायचे नाही आहे. लेखी काम म्हणजे हे पूर्ण ॲक्टिव्हिटी बेसवरती, म्हणजे ॲक्टिव्हिटी तुम्हाला माहिती कशा ॲक्टिव्हिटी आपण घेतोय इंग्लिशमध्ये, त्या ॲक्टिव्हिटी बेसवरती 4 पर्यंत क्वेश्चन तयार करून येणार आहेत. पेपर सेटरलाच सांगितलं की असेच 4 पर्यंत तुमचे ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चनच असले पाहिजे. 5वा जो क्वेश्चन आता पाहिला आपण त्यामध्ये 50 वर्ड पर्यंतचे आन्सर आपल्याला राईट करायचे. त्यामुळे तिथं लिखाण आहे. ABCD जे 4 क्वेश्चन आहेत तिथं आपल्याला लेखी माहिती लिहायची आहे 50 वर्ड पर्यंत. त्यामुळे 4 पर्यंत ॲक्टिव्हिटी बेस, नंतर आपल्याला लिखाण आहे. पुढचं सांगितले ग्रामर जे येणार आहे क्वेश्चन 1 to 4 पर्यंत, त्यामध्ये ग्रामर ॲक्टिव्हिटी शुड बी फंक्शनल इन ॲक्टिव्हिटी फॉर्मॅट. ते ग्रामर देखील ॲक्टिव्हिटी फॉर्मॅटमध्येच असलं पाहिजे, नॉट इन प्लेन स्ट्रक्चर. प्लेन स्ट्रक्चरमध्ये द्यायचं नाही आहे ते. प्लेन स्ट्रक्चरमध्ये द्यायचं नाही आहे ते, ॲक्टिव्हिटी बेस्ड फॉर्मॅटमध्येच द्यायचं आहे. In case of mind mapping, the model answer will be for reference to cannot be treated as a extent.
माइंड मॅपिंगमध्ये जे काही मॉडेल आन्सर दिलं जाईल या लोकांना, ते फक्त रेफर करण्यासाठी असेल. प्रत्येक विद्यार्थी आपल्या माइंडने वेगळे त्या ठिकाणी डिझाईन करू शकतो, माइंड मॅपिंगमध्ये माहिती लिहू शकतो. तर तुम्ही जे मॉडेल आन्सरमध्ये आन्सर दिले तेच असलं पाहिजे असा आग्रह धरायचं नाही. ते विद्यार्थ्यांनी केलेल्या कल्पनेवरती आधारित त्याच्या पद्धतीने ते माइंड मॅपिंग केलं असेल तर तिथं आपण आग्रह धरून त्याच पद्धतीचा आन्सर असलं पाहिजे असं विचार करायचा नाही. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी शुड बी रिपीटेड बाय अँड मीन्स आता हे सगळे त्या लोकांसाठी दिलेल्या सूचना आहे, त्यामुळे आपण याचा आपल्यासाठी काही महत्त्व नाही. आपण जे ऑलरेडी जे क्वेश्चन येणार आहेत ते कसे येणार आहेत त्याविषयीची माहिती पाहिजे तसा अभ्यास करा. तुम्हाला ते त्याच पद्धतीने कसे प्रश्न देता येतील यासाठी त्यांच्यासाठी ह्या सूचना दिलेल्या आहेत. ठीक आहे. क्वेश्चन 5 मध्ये थोडंसं या ठिकाणी सूचना आहेत की हे जे क्वेश्चन असेल ते प्युअरली मेमरी बेस आहेत, इन्स्ट्रक्शन आहेत. शुड थ्रू व्हेरायटी ऑफ द क्वेश्चन आर mentioned and each place similar format should not be repeated through the section. म्हणजे इथं सांगितलंय ना सगळीकडे जर डिस्क्राईब आहे तर प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही डिस्क्राईब वरचे क्वेश्चन टाकू नका. एका सपोज डी मध्ये डिस्क्राईब वरती क्वेश्चन टाकला असेल तर इथं एक्सप्लेन वरती टाका, इकडं कम्पेअर वरती टाका, ए मध्ये तुम्ही त्यापैकी असलेल्या वेगळ्या घटकावरती टाका. सेम ठेवू नका तो क्वेश्चन, असं या ठिकाणी त्यांना सूचना दिलेल्या. एवढे तुमच्याकडे ऑप्शन आहे तर सगळीकडे एकच मेथड वापरू नका. डिस्कशन घ्या, कॉन्स्ट्रॅक्ट घ्या, नेम घ्या, एक्सप्लेन घ्या, कम्पेअर करा, अशा वेगवेगळ्या घटकावरती ते प्रश्न तयार करा. सेम ठेवू नका 5 प्रश्नांना. अशा पद्धतीने ही तुमची क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट असणार आहे. मित्रांनो, ह्या फॉर्मॅटचा व्यवस्थित विचार करा आणि त्यानुसार अभ्यास करून आपली परीक्षा द्यायची आहे. ठीक आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. यानंतर 20 मार्कसाठी असलेली ओव्हरऑल एक्झाम कशी असेल त्यावरती आधारित देखील आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही इतर राहिलेल्या विषयांच्या संदर्भातील मॉडेलची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.